विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थर्मल इंजिनिअरिंगमधील नेक्स्ट टॉपिक स्पेसिफिक वॉल्यूम. तर स्पेसिफिक वॉल्यूम याची जे डेफिनेशन आहे ती अशा प्रकारे आहे. इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ वॉल्यूम ऑफ फ्लूइड टू द मास ऑफ फ्लूइड. म्हणजेच स्पेसिफिक वॉल्यूम जे आहे ते आपण अशा प्रकारे लिहू शकतो. व्ही सफिक्स एस स्पेसिफिक वॉल्यूम is equal to, it is the ratio of volume of fluid म्हणजे कॅपिटल व्ही टू द मास ऑफ फ्लूइड म्हणजे मास एम. या अशा प्रकारे व्ही अपॉन एम इज इक्वल टू काय तर स्पेसिफिक व्हॉल्यूम. मॅथमॅटिकली अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. आता आपल्याला आणखी यामध्ये जर चेंजेस करायचं असलं किंवा आपल्याला आणखी फॉर्म्युला जो आहे यापासून अशा प्रकारे आपण तयार करू शकतो की हा जो व्ही आहे हा यमच्या अपॉनला जर पाठवला आपण तर इथं काय राहील 1 अपॉन यम अपॉन व्ही, यम अपॉन व्ही. आणि आपल्याला माहीत आहे की डेन्सिटी म्हणजे रो इज इक्वल टू काय असते यम अपॉन व्ही. म्हणजेच काय होईल की जिथं यम अपॉन व्ही आहे तिथं आपण त्याला रोने रिप्लेस करू. म्हणजेच हे इथं तयार होईल इज इक्वल टू 1 अपॉन यम अपॉन व्ही. म्हणजेच काय तर रो. म्हणजेच आपण इथे लिहिणार आहे रो. म्हणजेच जो स्पेसिफिक वॉल्यूम आहे त्याचा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. कॅपिटल व्ही अपॉन यम इज इक्वल टू 1 अपॉन रो. व्ही अपॉन यम और 1 अपॉन रो. तर अशा प्रकारे स्पेसिफिक वॉल्यूम चा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण इथं तयार केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे युनिट ऑफ स्पेसिफिक वॉल्यूम. युनिट ऑफ स्पेसिफिक वॉल्यूम म्हणजेच आपल्याला स्पेसिफिक वॉल्यूमचं युनिट काय आहे ते बघायचं आहे. की आपल्याला माहीत आहे की वॉल्यूम जो आहे वॉल्यूमचं युनिट हे असते मीटर क्यूब आणि मास जो आहे त्याचं युनिट असते के जी. म्हणजेच मीटर क्यूब पर के जी. स्पेसिफिक वॉल्यूम याचं जे युनिट आहे ते आहे मीटर क्यूब पर के जी. ठीक आहे. आता आपल्याला एका एक्झाम्पल थ्रू हे आणखी समजून घ्यायचं आहे की जे स्पेसिफिक वॉल्यूम आहे स्पेसिफिक वॉल्यूम आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो किंवा कशा प्रकारे आपल्याला काढता येईल. तर ते आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. एक्झाम्पल आहे इफ रो इज इक्वल टू 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजेच सपोज आपल्याला जो आपला स्पेसिफिक वॉल्यूमचा फॉर्म्युला आहे व्ही अपॉन एम, यामध्ये आपल्याला वॉल्यूमची आणि मासची यापैकी कुठलीच व्हॅल्यू जर दिलेली नसेल तर आपण रोची व्हॅल्यू डेन्सिटीची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर त्यावरून आपल्याला जे स्पेसिफिक वॉल्यूम आहे ते कॅल्क्युलेट आपण करू शकतो. जसं की आपल्याला माहीत आहे की स्पेसिफिक वॉल्यूमचा हा एक फॉर्म्युला आहे इज इक्वल टू स्पेसिफिक वॉल्यूम इज इक्वल टू 1 अपॉन रो. आता रोची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजेच डायरेक्टली आपण काय करणार आहे 1 अपॉन रोची व्हॅल्यू तिथं पुट करणार आहे. रोची व्हॅल्यू आहे 1000. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते येईल आपलं 10⁻³ आणि स्पेसिफिक वॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब पर के जी. म्हणजे अशा प्रकारे आपण जो स्पेसिफिक वॉल्यूम आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ही जे इथं फिगर आहे या फिगरमधून आपल्याला आणखी स्पेसिफिक वॉल्यूम हा समजून घेता येईल. जसं या फिगरमध्ये आपण बघू शकतो की हे एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये सपोज एखादं फ्लूइड आपण फिल केलेलं आहे. सपोज आपण यामध्ये काय केलं वॉटर फिल केलं पूर्ण कंप्लीट. ते यामध्ये काय केलेलं आहे भरलेलं आहे. तर पूर्ण जेवढा स्पेस त्याने घेतलेला आहे त्या वॉटरने तर तो काय झाला त्याचा व्हॉल्यूम. आणि मास म्हणजे मॅटर कंटेन इन अ बॉडी यामध्ये किती मास आहे तर तो मॅटर किती आहे तर तो झाला त्याचा मास. आपण इथं अज्यूम करू की यामध्ये जे वॉटर आहे त्याचा मास आहे 1000 ग्रॅम. म्हणजेच इथं वॉल्यूम व्ही आणि मास
जो आहे यम, यापैकी आपल्याला मासची इथं आपल्याकडे जो व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की स्पेसिफिक वॉल्यूम काढायचा आहे. स्पेसिफिक वॉल्यूम काढायचा आहे म्हणजे काय की एवढा जो कंटेनर आहे या कंटेनरमध्ये एखाद्या स्पेसिफिक एरियाचा किंवा एका स्पेसिफिक स्पेसचाच आपल्याला वॉल्यूम काढायचा आहे. म्हणजेच सपोज आपण बघू इथं की हा जो कॉर्नर आहे, सपोज एवढ्या कॉर्नरचा आपल्याला स्पेसिफिक वॉल्यूम काढायचा आहे. आणि एवढ्या कॉर्नरचा जर आपण वॉल्यूम काढत आहे तर त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक वॉल्यूम. कारण पूर्ण कंटेनरचा वॉल्यूम आहे कॅपिटल व्ही आणि त्या कंटेनरमध्ये एखाद्या पार्टचा किंवा स्मॉल कंटेनचा आपण जर तिथं व्हॉल्यूम काढत असू तर त्याला म्हणतात स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता हा स्पेसिफिक व्हॉल्यूम आपण अशा प्रकारे काढू शकतो की सेम फॉर्म्युला व्ही सफिक्स एस स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू कॅपिटल व्ही अपॉन स्मॉल यम म्हणजे मास. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम काढता येतो. ते आपण बघितलं होतं की जसं 1/m/v आणि 1/m/v म्हणजेच काय असते रो, बरोबर आहे. तर इथं आपल्याला रो दिलेला जो आहे डेन्सिटी जी आहे ते डेन्सिटी इथं दिलेली नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार आहे तर आपल्याला एवढा स्पेसिफिक वॉल्यूम जर काढायचा आहे तर आपण इथं हा जो स्पेसिफिक वॉल्यूम आहे हा कन्सिडर इथं यामध्ये जो वॉल्यूम आहे आपण काय करणार आहे, जो व्ही होता आपल्या फॉर्म्युलामध्ये व्ही वॉल्यूम हा 1 कन्सिडर करू एक्झाम्पल म्हणून. आणि मास जो आहे तो पूर्ण कंटेनरचा 1000 ग्रॅम आहे. पण आपल्याला इथल्या एवढ्या स्पेसचाच आपल्याला काय पाहिजेत मास पाहिजे, तर तो आपण काय करू 1 ग्रॅम आपण कन्सिडर करू. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल तर इथं जो स्पेसिफिक वॉल्यूम आहे म्हणजे एवढ्या एरियाचा जो वॉल्यूम आहे तो आपल्याला काय करता येईल इथं कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे तो येईल 1 मीटर क्यूब पर kg. तर अशा प्रकारे स्पेसिफिक वॉल्यूम जे आहे ती आपण जे स्पेसिफिक एरिया आहे एखाद्या कंटेनरचा तर तिथला वॉल्यूम आपण काढतो तर त्याला म्हणतात स्पेसिफिक वॉल्यूम. ठीक आहे. त्यानंतर मास जे आपण बघितलं होतं तर मास म्हणजेच काय असते मॅटर कंटेन इन अ बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये किती मास आहे तर त्याला म्हणतात मॅटर कंटेन इन अ बॉडी. आणि सपोज आता एक्झाम्पल जर म्हटलं तर एखादा सपोज एक बॉल आहे, या बॉलमध्ये सपोज जे मॅटर आहे जेवढं मॅटर आहे तर ते मॅटर म्हणजे काय झालं त्या बॉलमधला त्याचा तो मास आहे. आणि मास अशी व्हॅल्यू आहे की ती स्पेसनुसार किंवा प्लेसनुसार चेंज होत नाही. जसं अर्थवरती हे जे बॉल आहे यामध्ये जेवढं मास आहे मॅटर कंटेंट आहे तेवढंच मास ते आपल्याला मूनवरती सुद्धा मिळेल. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आणि मास याचा जो आहे कुठल्याच प्रकारचा यावरती इफेक्ट होत नाही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. म्हणजे मास जे आहे ते जे असलं एखाद्या ऑब्जेक्टचं तेच राहते, त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. पण जर वेट जर म्हटलं तर वेट काय होते, जे काही अर्थ आहे मून आहे तर यावरचं वेट डिफरन्स यामध्ये येऊ शकतो. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार त्याचं वेट काय होतं राहते तर चेंज होत राहते. तर अशा प्रकारे मास म्हणजेच काय तर मॅटर कंटेन इन अ बॉडी. या बॉडीमध्ये जे मॅटर आहे जेवढं मॅटर आहे तो काय आहे त्याचा मास. आणि मासचं जे युनिट आहे ते आहे kg. मासचं युनिट आहे kg. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे वॉल्यूम. तर वॉल्यूम आपण बघितलं होतं की वॉल्यूम म्हणजेच काय तर ऑक्युपाईड स्पेस. जो स्पेस एखाद्या फ्लुइडने ऑक्युपाय केलेला आहे तर तेवढ्या स्पेसमध्ये जे आहे ते काय आहे तर तेवढा त्याचा वॉल्यूम आहे. आणि व्हॉल्यूम जे आहे तर व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. मीटर क्यूब. त्यानंतर डेन्सिटी बघितलं होतं आपण. तर डेन्सिटी काय असते तर डेन्सिटीला आपण रोने डिनोट करतो. आणि डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे किंवा त्याची जी डेफिनेशन आहे इट इज द रेशो बिटवीन मास टू वॉल्यूम.
मास आणि व्हॉल्यूममधला जो रेशो आहे तो म्हणजे काय असते, डेन्सिटी. आणि याचं जे युनिट आहे रोचं किंवा डेन्सिटीचं जे युनिट आहे ते म्हणजे यम, मास म्हणजे के जी आणि व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटीचं युनिट आहे के जी पर मीटर क्यूब. तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये स्पेसिफिक व्हॉल्यूम कशाला म्हणतात किंवा स्पेसिफिक व्हॉल्यूम कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, त्यानंतर मास कशाला म्हणतात, व्हॉल्यूम कशाला म्हणतात आणि डेन्सिटी कशाला म्हणतात, तर हे आपण बघितलं. अशाच प्रकारे थर्मल इंजिनिअरिंगच्या लेक्चरचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.